जय जय राम कृष्ण रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी बोली रे जय ऋषी बोली रे जय ऋषी सास भावे वर्ताया सास भावे वर्ताया भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे आडराणे पडले जग आडराणे भरले जग उच्चिष्टाचा भाग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू शेष उरला तो सेवू शेष उरला तो सेवू झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग अर्थे लोकली पुराणे अर्थे लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने विषय लोभी मने साधने हे बुडविले साधने हे बुडविले झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग पिटू भक्तीचा डांगोरा पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा
आलो याची कारणासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले ते ऋषी बोलिले ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया वर्ताया झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग आदराने भरले जग आडराने भरले जग आडराने भरले जग उच्चिष्टाचा 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 भाग भाग उच्चिष्टाचा भाग उरला शेष उरला उरला शेष उरला शेष उरला तो आ
शेष मुरला शेष मुरला आधाडू संता साडू संता शेष मुरला तो सेवुरा शेष मुरला तो शेष मुरला तो तबल्याचा आवाज कमी आहे. पकवाचं जास्त कमी करा. शेष मुरला तो उरला तो शेष मुरला शेष उरला तो शेष शेष उरला साडू संतांचे मालक साडू संतांचे मालक
कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सजीव पंढरीनाथ भगवान बोला रे भाई सर्वसंतांना की जय. विठ्ठल विठ्ठल आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्ठाचा भाग उरला तो सेऊ झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने हे बुडविली झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्ठाचा भाग उरला तो सेऊ पिटू भक्तीचा डांगोरा पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपोले चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावर या वाद करी संतांच्या वाद करी संत या मस्तक हे पायावरी या वाद
वारकरी संतांच्या आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्ठाचा भाग उरला तो सेऊ अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी मने साधने हे बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे विठ्ठल 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 भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्यमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे सिद्ध पुरुष तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांच्या जगण्याला ज्यांच्या विचारांचा पाया लाभला वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगत असताना संत बहिणाबाईंनी ज्यांचा तुका झाला असे कळस असा गौरवोद्गार केला या भारतवर्षामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक साधू पुरुषाच्या अंतःकरणामध्ये सुवर्ण अक्षरात कोरलेलं एक नाव म्हणजे श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा पंचौकडीतला आम्ही कशासाठी आलो आहोत याची स्पष्टोक्ती देणारा ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं मिशन स्टेटमेंट दिलेलं आहे किंबहुना आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्या कामाशी प्रत्येक जीवानं प्रामाणिक राहून आयुष्य जगावं संतदर्शित मार्गानं वाटचाल करावी पूर्वज साधू संतांनी दिलेल्या मार्गाचं आचरण करावं अशा पद्धतीचा जो मानदंड आहे तो मानदंड पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी आम्ही आलो आहोत याची स्पष्टोक्ती ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी दिली वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा सर्वांच्या पाठातला स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ मिरवणाऱ्या आपल्या भाळावर तुळशी बुक्का मिरवणाऱ्या पारमार्थिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाला माहिती असावा असा तुकोबरायांच्या हृदयाचं प्राकटीकरण करणारा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिचय थोडासा परिहार. आज आमचं डोराळे गावामध्ये कशा निमित्तानं येणं झालंय हे तुम्हाला ठाऊक असलं तरी सांगणं एका वक्ता या नात्यानं मला कर्मप्राप्त आहे बंधनकारक आहे. आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान श्री काशी विश्वेश्वर महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठेच्या या उत्सवानिमित्त या सोहळ्यानिमित्त आज या कीर्तन कार्यक्रमाला आज आपली सगळ्यांची उपस्थिती नाथ महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये बसल्यानंतर ज्या नाथ संप्रदायापासून आमच्या भागवत धर्माचा उगम झाला
त्या नाथ महाराजांच्या प्रांगणात बसल्यानंतर नाथ महाराजांच्या समोर भगवान महादेवांच्या संबंधानं जेव्हा कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा एकच उक्ती नजरेसमोर उभी राहते, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. ज्या सिद्धनाथ महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण बसून कीर्तन श्रवण करण्याचा आग्रह मनी धरतो, याच भूमीमध्ये सकळांचं बीज असणारं आदिनाथाचं येणं, महादेवांचं येणं ही आपल्या गावासाठी, आपल्या पंचक्रोशीसाठी एक फार मोठी आध्यात्मिक नांदी आहे. गावातल्या तरुणांनी, पंचक्रोशीतील भाविकांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं पाठपुरावा करून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपलं योगदान देऊन हा सोहळा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले, परिश्रम घेतले आणि अखेर तो दिवस उजाडला. भगवान काशी विश्वेश्वर महादेवांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आज गावाला दिवाळीचं स्वरूप प्राप्त झालं. स्वरूप प्राप्त झालं म्हणण्यापेक्षा भगवान महादेवांची प्राणप्रतिष्ठा होणं हा गावासाठी दिवाळीपेक्षा मोठा दिवस समजला जाऊ शकत नाही. हा जो उत्सवाचा, हा जो आनंदाचा भाग आमच्या वाट्याला आलेला आहे. माऊली, इथे येत असताना मी माझ्या सहकाऱ्यांना विचारलं की आपण कोणत्या निमित्तानं इथे येतोय. तेव्हा मला कार्यक्रमाचं स्वरूप कळालं. दुसऱ्या क्षणी मनामध्ये विचार असा प्रकट झाला, तुम्ही आम्ही कशाला येतोय हे महत्वाचं नाही, देव आणि संत कशासाठी येतात हे महत्वाचं आहे. बारीक ऐकावं लागेल, लक्षपूर्वक ऐकावं लागेल. आजची पर्वणी ही अध्यात्म संवादाची पर्वणी आहे. जेवढ्या आवडीनं वक्ता बोलतो तेवढ्या आवडीनं श्रोत्याने ऐकलं पाहिजे. बरं, तुम्ही आम्ही कशाला आलो आहोत ही फार प्राथमिक स्तरावरची बाब झाली. देव आणि संत कशासाठी येतात याचा विचार झाला पाहिजे. आता देव कशासाठी आला हे विचारण्यासाठी थेट देवाशी तर आपलं इतक्या लवकर नातं जुळू शकत नाही. खटला जिंकायचा असेल तर थेट न्यायाधीशाच्या घरी जाऊन चालत नाही माऊली. त्याच्यासाठी तुमच्याकडे एक उत्तम, गावात भांडणं फार कमी होतात वाटतं. आकाश महाराज यांनी मला आल्यानंतर सांगितलं म्हणण्यापेक्षा मला ते दिसून आलं की जेव्हा गावातला एखादा आध्यात्मिक कार्यक्रम होतो तेव्हा आपापले असणारे वैयक्तिक हेवे दावे, राजकीय मतभेद हे सगळं मंदिराच्या बाहेर ठेवून ही मंडळी एकत्र येतात. ही महादेवांची कृपा नाही तर दुसरं. आम्हाला थेट न्यायाधीशाकडे जाता येत नाही. उत्तम एक आपल्याला काय असावा लागतो जवळ, वकील असावा लागतो जो आमची बाजू मांडेल. मग देवाच्याही बाबतीत जर काही विचारायचं झालं तर थेट देवाकडे नाही जाता येत. आम्हाला संतांचं दार ठोठवावं लागतं, संतांचं दार वाजवावं लागतं. तुम्ही आम्ही कशाला आलो आहोत हा भाग फार प्राथमिक स्तरावरचा आहे. देव कशाला आले हे विचारण्यासाठी मी गेलो जगद्गुरु तुकोबारायांकडे. आता तुकोबारायांनी आम्ही कशाला आलो आहोत हे सांगायला सुरुवात केली. मग आता देव काय आणि संत काय? देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, क्या बात. संत देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा
टानाटुना नदी काही टानाटुना नदी काही टानाटुना नदी काही देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवासमोर हात जोडला काय आणि संतांसमोर हात जोडला काय, महाराजांनी गाऊन सांगितलं. देवते संत, देवते संत. मग आता देवाच्या येण्याचं कारण शोधण्यासाठी आम्ही तुकोबरायांकडे गेलो. तुकोबरायांनी त्यांच्या येण्याचं कारण सांगितलं तर तेच देवाचं येण्याचं कारण आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. जगद्गुरु तुका अवतार, हे सगळं तिथून आलेलं आहे. मग आज तुम्ही आम्ही इथे कशाला आलेलो आहोत हे महत्वाचं नाही. देव आणि संत कशासाठी आलेत हे तपासण्यासाठी. जेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना मी विचारलं, त्यांनी सांगितलं की तुमचं माहिती नाही पण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. काही खुणा चुकतात काय माझ्या? मिरचीचा ठसका लागल्यावर असंच होणार ना. आता विना गळ्यात घेतला ना मिरचीचा ठसका आला, मग आम्ही वैकुंठवासी आलो. तुमचं माहित नाही हो. तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आम्ही मूळ वैकुंठवासी. आमचा वास कुठे? वैकुंठात आहे. मुक्काम पोस्ट वैकुंठ. आम्ही वैकुंठवासी पण आलो याची कारणासी. ह्याच कारणासाठी आम्ही आलो. कोणत्या? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर गावातल्या एखाद्या शहाण्यानं विचारलं कुठं चालला हो? आवडतं का विचारल्यावर? बाहेरून तरी पाठिंबा द्या मला. माऊली कोणी तुम्हाला टोकलं, व्यवहाराच्या भाषेत बोलतो, आवडतं? बरं चला थोडं सामान्य पातळीवर विचारतो. विचारणारा जरी जवळचा असला तरी नेमकं तुम्ही कुठं चाललाय हे सांगता का? कुठल्या कामासाठी चाललाय हे मनापासून सांगता का? कोणीही आपला फॉर्म्युला उघड करत नाही. कारण जी सुपारी घेतलीये ती तंतोतंतपणे वाजली पाहिजे. त्याच्यात अडचण येता कामा. पण जगद्गुरु तुकोबरायांचं आणि आमच्या वारकरी संत परंपरेतल्या तुकोबरायादी संतांचं हृदय इतकं मोठं की त्यांनी स्वतःचं मिशन सुद्धा उघड केलं. कुठल्या मिशनवर ते आलेत ते सांगून टाकलं. वारकरी संतांचं वैशिष्ट्य हातचा राखून कधी बोलण्याचा स्थायी स्वभाव आमच्या वारकरी संतांचा नाही. या जगाचं कल्याण करण्यासाठी वारकरी संतांचं योगदान कुठल्या कुठल्या अंगानं या समाजाला लाभलं हे निश्चितच याचा विचार पुढच्या काही वेळात आपण करू. पण सगळ्यात पहिला उपकार समाजावर संतांनी जो केला तो पहिला असा की हृदयातलं जे गुह्य आहे, जे गुपित आहे ते असं उघड केलं. इति गुह्य तमाम शास्त्र. जे गुह्य शास्त्र आहे ते उघड करून टाकलं आणि सांगून टाकलं सरळ सरळ. वाडेकर महाराजांनी विचारू द्या नाही तर कीर्तनात बसलेल्या कुणीही विचारू द्या, आमचे तुकोबाराय अत्यंत निरागसपणे स्पष्ट सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो. गावात नाथ महाराज आहेत, गावात काशी विश्वेश्वर महादेव आहेत, गावात शनी आहेत, गावात मारुती आहे, गावात बिरोबा आहेत, अजून गावात आई विठ्ठल रुक्माई आहे. ही जी देव मंडळी या गावात आलेली आहेत याचं कारण तर तपासलं पाहिजे ना. फक्त माथा टेकून आमची जबाबदारी संपत नाही.
त्याची कारण मीमांसा झाली पाहिजे. का आली ही मंडळी? नाथ महाराज होते, माता महादेव आले, जीर्णोद्धार झाला, प्राणप्रतिष्ठा झाली. मग हे वैकुंठातले देव इथे येण्याचं कारण काय? तुकोबाराय त्यांच्या पक्षाकडून स्पष्टोक्ती देतात. पक्ष म्हणजे राजकीय नव्हे, पक्ष म्हणजे बाजू. ते डोक्यातून काढून टाका, संपलं सगळं. आता नाही. किती तारीख आहे? तुकोबाराय सकल देव संतांच्या बाजूनं स्पष्ट करतात की हे या बाकीच्यांचं माहिती नाही, पण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. माऊली हा जो चकार वापरलाय व्याकरणाच्या संबंधानं फार महत्वाचा आहे. याची. मी इथून म्हटलं की तो माईक, तुम्ही तिकडून म्हणायचं इथं 3 माईक आहेत, नेमका कोणता? तोच. हा जो चकार आलेला आहे ना, तो त्याची खात्री, त्याची निश्चिती त्या ठिकाणी स्पष्ट करत असतो. जगद्गुरु तुकोबाराय हे जाणून होते की येणारा काळ, येणारा समाज अनेक तर्कवितर्क स्वतःच्या बुद्धीच्या सामर्थ्यानं लावू शकतो, म्हणून तो चकार वापरला. याची कारणासी. बाकी काही येण्याचं उद्दिष्ट. जो सर्वोच्च पदावर बसलाय त्याला खाली उतरायची काय आवश्यकता आहे का? बोला मला, सांगा तुम्ही. ज्याला सर्वोच्च पातळीवरचं पद प्राप्त झालेलं आहे, थोडक्यात जो पंतप्रधान आहे, तो ग्रामपंचायतीचा अर्ज भरायला येईल काय? नाही येणार ना. मग ज्यांना वैकुंठात वास आहे, ते वैकुंठातून जर इथे येत असतील, आम्हाला माथा टेकवण्यासाठी उपलब्धता प्राप्त करून देत असतील, तर काय कारण आहे त्यांच्या येण्याचं? याचा विचार झाला पाहिजे की नाही? विचारलं आम्ही तुकोबारायांना, आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी त्याची स्पष्टोक्ती सांगितली. बाकीच्यांचं माहिती नाही, पण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशासाठी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी, साधू संतांनी, ब्रह्मवेत्यांनी, तत्ववेत्यांनी जे काही सांगून ठेवलंय ते पुन्हा एकदा आचरणातून दाखवून देण्यासाठी, संत दर्शित मार्गाने आयुष्य कसं जगायचं याची अनुभूती देण्यासाठी आम्ही आलो. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा विचार करत असताना समोर बसलेल्या सुज्ञ आणि सुशिक्षित श्रोत्यांसमोर 2 कारण मी याच्या समोर मांडतोय. या अभंगाच्या संबंधानं आलेलं पहिलं कारण, संत आणि देव जर वैकुंठातून इथे आलो म्हणतायत, तर पहिलं कारण असं तपासायचंय की त्यांच्या येण्याची गरज होती का? काय येण्यासारखी गरज निर्माण झाली का? ही पहिली मीमांसा करायची. आणि दुसरं, त्यांच्या येण्यानं बदल झाला तर तो कोणता झाला? अनेकदा माऊली संत साहित्याच्या संबंधानं, अभंगांच्या संबंधानं, ओव्यांच्या संबंधानं भाष्य केलं जातं. तुमच्याही गावात अखंड हरिनाम सप्ताह होत असतील. अखंड हरिनाम सप्ताहाला विविध वक्ते, कीर्तनकार मंडळी गावात येत असतील. वेगवेगळ्या अभंगाच्या, वेगवेगळ्या विषयाच्या संबंधानं तुमच्यासमोर ते निरूपण करत असतील. मुद्दा असा आहे की तुमच्या समोर मांडलेल्या त्या विषयांचा, त्या अभंगांचा तुम्ही तुमच्या आयुष्याशी परामर्श जोडलाय का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. मी तुम्हाला अंतर्मुख होण्यासाठी प्रवृत्त करतोय, एवढं ध्यानात ठेवून कीर्तन ऐका. आज जो अभंग कीर्तनाला आपण जगद्गुरु तुकोबारायांचा निवडतोय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, या अभंगाचा विचार करत असताना, कारण मीमांसा करत असताना पहिला प्रश्न की त्यांच्या पुन्हा पुन्हा येण्याची गरज निर्माण होतीये का? आणि दुसरं, त्यांच्या येण्याचा उचित परिणाम होतोय का? मनुष्याला स्वातंत्र्य मिळालं. मी देश पातळीवरचं स्वातंत्र्य सांगत नाही आकाश महाराज. देश पातळीवरचं स्वातंत्र्य आता 60-70 वर्षापूर्वी मिळालं, मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं. आणि तेही काही स्वातंत्र्य नव्हतं.
फक्त आपला देश इंग्रजांच्या हातातून सुटला आणि राजकारण्यांच्या हातात गेला, एवढाच काय तो फरक. हे ज्यांना दर्जेदार ऐकायची सवय आहे त्यांच्यासाठी बोलतोय, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका हो. नाहीतर स्वातंत्र्य अजूनही आपल्याला मिळालेलं तर फार चांगलं याच्यावर सुचलं होतं, पण ह्यांनी लावलाय कॅमेरा आणि ते भल्या भल्यांचा कार्यक्रम झाला कॅमेऱ्यामुळं. पण कॅमेऱ्याचा आपल्याला आज फायदा होणार आहे की आपलं दोरीतच होणार आहे सगळं, इकडं तिकडं सरकायचंच नाही. आता ठसका बंद झालाय मिरचीचा, बस आता आपला ठसका. प्रसन्न राहा, टवटवीत राहा आणि जरा मोकळ्या मनानं कीर्तन ऐका. पंचवार्षिकला तिकीट नाकारल्यासारखं बसू नका, ताट बसायचंय. देव आणि संत या जगावर पुन्हा पुन्हा अवताराला येत असतील तर त्याची कारण मीमांसा झाली पाहिजे, नाहीतर कीर्तन कशासाठी. आमच्या ज्ञानामध्ये, आमच्या बुद्धिपटलावर सुरू असलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांच्या धांडोळ्यावर मात करण्यासाठी हा जो उहापोह इथे अंतःकरणामध्ये माजलेला आहे अनुत्तरित प्रश्नांचा, याच्यावर माती टाकण्यासाठी आम्हाला काही महत्वाच्या विषयांकडे आज लक्ष देणं कर्मप्राप्त आहे. आणि त्यातला पहिला विषय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ही बाजू तुकोबरायांनी संतांच्या आणि देवांच्या बाजूनं मांडली खरी, पण याची कारण मीमांसा करत असताना पहिला मी मुद्दा तुमच्या समोर ठेवला की त्यांच्या येण्याची गरज पुन्हा पुन्हा का निर्माण व्हावी, आणि दुसरं त्यांच्या येण्याचा उचित परिणाम किंवा उचित असा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय का. मनुष्याला स्वातंत्र्य मिळालं इथपर्यंत मी आलो होतो. कुठलं स्वातंत्र्य? कर्माचं स्वातंत्र्य. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं निमित्त करून जगाला जी गीता सांगितली त्याच्यामध्ये सांगितलं की तुला कर्माचा अधिकार आहे आणि त्या कर्माच्या अधिकारावर तू जग जिंकण्याचं सामर्थ्य ठेवू शकतो, पण हो त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करायची. मा फलेषु कदाचन. कदाचित तू फळाची अपेक्षा करशील, पण तसं करू नकोस. तुला कशाचं स्वातंत्र्य आहे? कर्माच. एक सांगू का, कर्म ही मनुष्याची कमजोरी सुद्धा होऊ शकते आणि कर्म ही मनुष्याची ताकद सुद्धा होऊ शकते. आता त्या कर्माला सामर्थ्य म्हणून मिरवायचं की दुबळेपणा म्हणून आयुष्याला ग्रहण लावून घ्यायचं, हे ज्याचे त्यांनी ठरवायचं. मनुष्याला कर्माचं स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्यानंतर ऋषी मुनींनी, साधू संतांनी, साधू पुरुषांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण न करता, त्या मार्गावर न चालता आम्ही त्या कर्माच्या अधिकाराचा, त्या कर्म स्वातंत्र्याचा चुकीचा वापर सुरू केला. आणि जर इथे बसलेल्या किंवा जगाच्या पातळीवरच्या कुठल्याही द्रष्ट्या बुद्धिजीवीला असं वाटत असेल की नाही मनुष्यानं चुकीचा वापर केलेला नाही, तर मला सांगा, चुकीचा वापर जर झाला नसेल तर का संतांना पुन्हा पुन्हा यावं लागत असेल? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी का यावं लागलं? का नाथांचं मंदिर असून सुद्धा भगवान महादेवाला प्रकट व्हावं लागतं? का मारुतीरायांना असून सुद्धा शनिदेवांना गावात यावं लागतं? कारण जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. मारुतीराय भक्तीच्या वाटा दाखवायला आहेत आणि शनिदेव काटा काढायला आहेत. हो आकाश महाराज, मारुतीरायांचं मंदिर कधी दुर्लक्षित झालं तरी चालेल, शनिदेवाचं मंदिर दिसल्यावर पुढे जाऊ नका माथा टेकल्याशिवाय. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. नाथ महाराज असताना सुद्धा भगवान महादेव येतात, आईसाहेब विठ्ठल रुक्माई असताना सुद्धा मारुतीराय येतात, शनिदेव येतात. का येण्याची गरज निर्माण झाली? याचं कारण मनुष्यानं आपल्या कर्म स्वातंत्र्याचा योग्य वापर केलेला. जड जात असेल तर थोडं सोपं करून सांगतो, आता चांगलं ऐकायला लागलायत म्हणून. मनुष्यानं मनुष्यपणाच्या केलेली पातळीवर असणारी उत्क्रांती, माणसानं माणूसपणाच्या पातळीवर केलेली उत्क्रांती सगळ्या क्षेत्रात बघायला मिळाली. माऊली विज्ञानापासून भौगोलिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या
तंत्रज्ञानाच्या दृष्ट्या मनुष्यानं आपल्या पातळीवर केलेली उत्क्रांती प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यासाचा आणि कौतुकाचा विषय ठरली. आज असं कुठलंच काम नाही जे संगणकाच्या धर्तीवर करता येऊ शकत नाही. आणि तो संगणक बनवला तर कोणी बनवला? माणसानं बनवला. विज्ञानाची तंत्रज्ञानाची ही जी काही उत्क्रांती आहे याचा अभिनिवेश बाळगत असताना, याचं कौतुक मिरवत असताना न कळत मनुष्यानं स्वतःच्याच पातळीवर एक जीवघेणी स्पर्धा सुरू केली. आणि ती स्पर्धा कोणती? सगळी डाळ मला माझ्याच भातावर पाहिजे. ह्या अप्पलपोटेपणाच्या स्पर्धेमध्ये जो सगळ्यात जास्त नीच म्हणून आयुष्य जगू शकतो तो त्याच्यामध्ये अव्वल झाला. सगळं तूप मला माझ्याच पोळीवर पाहिजे अशा वृत्तीनं आयुष्य जगणारी माणसं ह्या स्पर्धेमध्ये पुढे गेली. माणसाच्या गरजा वाढल्या, माणसाच्या सुविधांची स्पर्धा सुरू झाली. आय रिपीट, मी पुन्हा सांगतोय, ही जगण्याची धावपळ नाही, ही फक्त पोट भरण्याची धावपळ नाही, ही सुविधांची धावपळ आहे, ही सुविधांची स्पर्धा आहे. तुम्हाला काय वाटतं? ही माणसाची जी धावपळ आणि ही जी रेटारेटी सुरू आहे ही पोट भरण्यासाठी? पोट भरायला काय लागतं हो? जेवढं कमवतोय ना माणूस, पोट भरण्याचा चष्मा घालून नाही कमवत, 4-5 पिढ्यांचा विचार करून कमवतोय. एक काळ होता की फक्त चरितार्थाची भ्रांत होती आणि पोट भरण्यासाठी धावपळ होती. आता ही धावपळ पोट भरण्यासाठी नाही, कोणाच्या अंगावर कपडा चांगला, ही सुविधांसाठी चाललेली मरमर आहे. खिशातला मोबाईल कुठल्या कंपनीचा आणि किती रुपयाचा, कोणाचा चांगला, कोणाची गाडी मोठी, कुठल्या कंपनीची गाडी, अंगात घातलेलं कापड कुठल्या ब्रँडचं. आणि ही सुरू झालेली माऊली जीवघेणी स्पर्धा माणसाचं कर्म स्वातंत्र्य हिरावून गेली आणि तिथे खऱ्या अर्थानं कर्माधिकाराचा राज झाला. पाहिलं जगद्गुरु तुकोबरायांनी, पाहिलं सकल संतांनी, पाहिलं देवादिकांनी, सगळ्यात मोठं सामर्थ्य असणारा कर्माचा अधिकार या मनुष्य योनीच्या हातामध्ये आम्ही दिला. पण त्या कर्माधिकाराला स्वतःचं सामर्थ्य करण्याच्या ऐवजी स्वतःचा दुबळेपणा करून घेतलेली ही मनुष्य प्रजाती आता पुढे जाऊन कुठल्या मार्गाला जाईल याचा काहीही भरोसा नाही. आणि मग आमची दया येणार नाही ते संत कसले? संतांना दया आली, बुडते हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून या. का कळवळा आला, का दया आली, बुडते हे जन. जनमानसाला स्वतःच्या हिताच्या संबंधानं, स्वतःच्या कल्याणाच्या संबंधानं जितकी काळजी नाही तितकी ह्या जीवाची काळजी संतांना आहे. माऊली भजन सुद्धा त्याचंच ऐकावं ज्याच्या अंतःकरणात भजनाविषयी प्रेम आहे. फक्त स्वरांवर पकड असून काही चालत नाही. ज्याचे स्वर चांगले त्याला चित्रपटात गायला संधी मिळते, पण ज्याचं भजनावर प्रेम आहे त्याला कीर्तनात गाण्याची संधी मिळते. त्याला मान्यता मिळावी लागते, त्याला शिक्का पडावा लागतो. आणि संतांना दया आली हा संतांचा आपल्यावरचा सगळ्यात पहिला उपकार. पण या जीवानं संतांनी आमच्यावर केलेली दया
ही अभ्यासानं स्वीकारण्याच्या ऐवजी संतांच्या दयेचा सुद्धा चुकीचा वापर सुरू केला. तुम्हाला विचार करण्याची क्षमता दिली हा संतांचा उपकार, तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची क्षमता दिली हा संतांचा उपकार, तुम्हाला समीक्षा करण्याची सामर्थ्य दिलं, शक्ती दिली हा संतांचा उपकार. पण एक चूक तुम्ही केली, मूल्यमापन स्वतःच करण्याऐवजी दुसऱ्यांचं सुरू केलं. तो असं का म्हटला, तो असं का वागला, त्यानं असं का केलं. अरे आपल्या भातावर किती डाळ येते अगोदर बघा ना, आपण किती पाण्यात आहोत ते अगोदर बघा. आणि सामान्य पातळीवर तुम्ही जर ऐकत असाल तर एक गोष्ट सांगू का, 8 प्रहरांमध्ये 24 तासामध्ये तुम्ही दुसऱ्यांचं जेवढं मूल्यमापन करता, दुसऱ्यांचं जेवढं परीक्षण करता, त्याच्या अर्ध स्वतःचं केलं तरी आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ना. माणूस इतरांच्या बाबतीत न्यायाधीश असतो आणि स्वतःच्या बाबतीत उत्तम वकील असतो. भाषा कळते. दुसऱ्यांच्या बाबतीत न्यायाधीश, हा तो चुकलाच, अहो नाही पण अरे चुकला न्यायाधीश. स्वतःच्या जेव्हा कर्माची गोष्ट येते तेव्हा मात्र तो उत्तम निष्णात युक्तिवाद करणारा वकील होतो. अशाच असे तशाच तसे सदाशिव पेठेतला. जाऊ दे, भलतीकडे नको जायला आपल्याला. दुसऱ्यांचं मूल्यमापन करण्यापेक्षा आपण स्वतःच करावं. वाचन करत असताना त्या अकबर बिरबलाच्या गोष्टी वाचनात यायच्या. कुणी ते आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घुसडलं काय माहिती. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अकबर बिरबल जेवढ्या लवकर वाचायला मिळतो तेवढ्या लवकर ज्ञानेश्वरी नाही वाचायला मिळत. ही चुकीची गाभडी वरती बसवली ना व्यवस्थेमध्ये आपण. मला त्या अकबर बिरबलाची आठवण का आली, माऊली असं म्हणतात की तो बिरबल फार हुशार होता. म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं. एक दिवशी त्या अकबर राजानं त्याला बोलवून घेतलं आणि म्हणला, तुमचं लक्ष कुठं असतंय, राज्यकारभारावर अजिबात तुमचं लक्ष नाही, कमांड नाही, गंभीर चुका तुमच्याकडून होत आहेत. बिरबल म्हणला, कसली चूक झाली. राजा म्हटला, माझी मुलगी बागेत खेळायला गेली आणि राजकन्येच्या पायामध्ये काटा शिरला, तिच्या पायातून भळभळ भळभळ रक्त आलं. राजकन्येच्या पायातून रक्त येतो, तुम्ही राज्यकारभार चालवणारी प्रशासनातली मंडळी लक्ष कुठं असतं तुमचं. आजपासून राजकन्येच्या पायात काटा शिरू नये म्हणून एक गोष्ट करायची, काय, पूर्ण राज्यभरामध्ये चांबडं अंथरून टाकायचं. काय राज्यात, पूर्ण राज्यात काय अंथरायचं, चांबडं अंथरायचं. आता बिरबल म्हणला, महाराज ह्या वर्षीचं एवढं तर बजेट नाही भाऊ. अख्ख्या राज्यात चांबडं अंथरायचं म्हणजे खर्च कमी आहे का. मला ते काय माहित नाही म्हणला, माझ्या मुलीच्या पायात परत काटा शिरला नाही पाहिजे. राज्यभर काय कशाचं पांघरून घालायचं राज्याला, चांबड्याचं. जिकडं तिकडं चांबडंच अंथरलेलं दिसलं पाहिजे. आता असं म्हणतात तो बिरबल हुशार होता. त्याने काय केलं, अख्ख्या राज्यासाठी चांबडं विकत घेण्यापेक्षा टेंडरमध्ये घोटाळा केला आणि थोडंसं चांबडं आणलं आणि त्या चांबड्याचे जोडे करून राजकन्येच्या पायात घातले. कळतंय का डोक्यावरून जातंय. आपला घोटाळा असा झालाय की आपण अख्ख्या जगभर चांबडं अंथरायला निघालोय. स्वतःच्या पायात पहिले जोडे घाला, बाकीच्या जगाचं नंतर बघा. आधी स्वतःच्या पायात, आधी स्वतःच्या पायात जोडे घाला. आधी केले मग सांगितले. आमच्या नाथबाबांचं उदाहरण किती प्रसिद्ध आहे. एक वारकरी पोराला घेऊन गेला, म्हणला ह्याचा गुळ सुटत नाही, नुसता गुळ खातो हा, नुसता गुळ खातो हा, याचा गुळ सोडवा बरं. बरं ते आताचे हरिभक्त परायण असते एखादे डुप्लिकेट, तर दक्षिणा घेऊन लगेच मंत्र दिला असता. पण वारकरी संप्रदाय कानात फुकणारे नाही बरं, कान उघडणारा वारकरी संप्रदाय, कानात फुकणारा नाही. आणि मग ते नाथबाबा म्हटले, काय करा, 8 दिवसांनी या. आले 8 दिवसांनी परत. नाथबाबा म्हटले, नाही एक काम करा, उद्या या. आले उद्या. नाही एक काम करा, जरा अजून 8 दिवसांनी या.
ते दमलं ना फेऱ्या मारू मारू. आणि मग एक दिवशी पुन्हा महिना झाल्यानंतर पोराला घेऊन ते आलं. नाथबाबांना म्हणलं याचा गुळ सोडवा, लय गुळ खातो हा. नाथबाबा म्हणले बाळा गुळ खाणं चांगली गोष्ट नाही हो, तू गुळ खाला नाही पाहिजे, आजपासून गुळ सोडून दे. त्याचा बाप म्हणला का मला वाटलं काय मंत्र बिंत्र द्या सांग, एवढंच सांगायचं होतं तर मग महिना कशाला घालवला. नाथबाबा म्हटले ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा त्याला माझ्याकडे घेऊन आलात त्या दिवशी मी स्वतः गुळ खात होतो, आणि जोपर्यंत माझा गुळ बंद होत नाही तोपर्यंत इतरांना गुळ खाऊ नका हे सांगण्याचा मला अधिकार. ते नाथबाबा होते. इथं कणाकण गुळ खायचा कार्यक्रम चाललाय आणि दुसऱ्यांना उपदेश चाललाय. आणि मनुष्य स्वतःचा कर्तव्य धर्म विसरला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचं आणि देवाचं इथे येण्याचं जे पहिलं उद्दिष्ट आहे त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आमच्या समोर स्पष्ट केलं. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, ऐकायला साक्षात नाथ महाराज असावेत, वाजवायला आदिनाथ असावेत. बस नाही एवढं. माऊली, भागवत धर्म हा तरुणांचा आहे, वारकरी संप्रदाय हा तरुणांचा आहे. आज आनंद आहे, वाजवणारे तरुण आहेत, गाणारे तरुण आहेत, कीर्तनकार तरुण आहेत, आणि ऐकणारे सुद्धा प्रत्येक जण इथे बसलेले मनाने तरुण आहेत. बाबा सुद्धा तरुण आहेत. किती चालू आहेत आता? 70-80 तरी सरळ आहे तुम्ही. हे बघा, हे आताच वाकलेत तुम्ही. ह्यांच्यासारखे वडापाव नाही ना खाले, भाकरी हाणल्यात तुम्ही. तुमच्या पिढीकडून आम्ही घ्यायचा, आमच्या पिढीने गुणधर्म तो हा घ्यायचा, धैर्यबळ घ्यायचं तुमच्याकडून. आभाळ कोसळलं तरी या माणसांनी कधी आयुष्य संपवण्याचा विचार नाही केला. इकडं बघा, मार्क कमी पडले तरी रेल्वेच्या ट्रॅकवर जाते. जुन्या पिढीकडे असणारं धैर्यबळ ही त्यांची खरी संपत्ती होती. ज्या ज्या गोष्टींच्या
पातळीवर तुम्ही आज आयुष्य जगण्याचा मोह सोडून देऊ पाहताय, खचून जाताय, त्या गोष्टी फार यांच्या तुलनेमध्ये फार कनिष्ठ गोष्टी आहेत त्या. काही काही माणसं इतकं 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 चुकीचं आयुष्य जगतात, इतकं निष्क्रिय आयुष्य जगतात की त्यांच्याकडे बघून प्रश्न पडतो, हा जन्मालाच का आला असेल भाऊ? म्हणजे एकीकडे एखादा जीव जन्मालाच का आला असा प्रश्न पडावा, आणि एकीकडे संत कशासाठी आले याची मीमांसा व्हावी. ह्या दोन्ही गोष्टी बाजूच्या महत्वाच्या आहेत. आणि तुकोबारायांनी देवाची आणि संतांची जी काही बाजू मांडली ती अशी मांडली की इतरांचं माहिती नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशासाठी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी जे सांगून ठेवलंय ते फक्त आता गिरवून चालणार नाही, ते आता आचरणातून आम्ही सिद्ध करून दाखवू. साच भावे वर्ताया, आम्ही ते जगून दाखवू. आणि समाजाला इथून पुढे तरी कृतिशील नेतृत्वांची गरज आहे, बोल घेवड्यांची नाही. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यवसाय, संप्रदाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये आता कृतिशील नेतृत्वाची गरज आहे. आणि इथे बसलेल्या तमाम श्रोत्यांना सांगतो, केवळ भगवी वस्त्र दिसली म्हणून कुणाच्याही पायावर डोकं ठेवायचं नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये एक वाक्यता आहे का हे तपासून नतमस्तक व्हायचं. हा संस्कार आम्हाला संतांनी दिलाय. डोळसपणानं परमार्थ करा, डोळसपणानं भक्ती करा. अनुयायित्व हे विचारांचं असावं, विद्वत्तेचं असावं, अभ्यासाचं असावं, स्वाध्यायाचं असावं. अनुयायित्व फक्त शरीराचं नव्हे. ज्यांच्या उंबरठ्यावर आम्ही नतमस्तक होतोय, ज्यांच्या उंबरठ्यावर आम्ही आमचं नाक घासतोय, त्यांची विद्वत्ता तेवढ्या उंचीची आहे का? दीन दुबळ्यांसाठी त्यांचं योगदान आहे का? लोकाभिमुख, समाजाभिमुख त्यांचं जगणं आहे का? ऋषी मुनींनी, संतांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांचं आचरण आहे का? हे डोळसपणानं तपासणं आमचं कर्तव्य. हेच तर संतांनी अधोरेखित केलंय. समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान कुठल्या भावनेनं झालं असेल तर चुकीच्या व्यक्तीच्या पाया पडत गेला समाज आणि आसाराम आणि राम रहीम जन्माला आले. ते अशा अचानक जन्माला येत नाही, तुम्ही जन्माला घालता त्यांना. मलाही फोन येतात, चैतन्य महाराज तुमचा आश्रम कुठे आहे, आम्हाला तिथे यायचं. अरे कशाला आश्रम आणि कशाला यायचंय तुम्हाला तिथे? आकाश महाराज हे फार वेगळ्या दिशेला सगळं काही चालू आहे आणि फार व्यवस्थित चालू आहे त्यांचं. अनुयायित्व हे विचारांचं असावं, भक्ती ही तत्वांची असावी, केवळ मूर्तीची नाही. हे मी अभ्यासानं जबाबदारीनं बोलतोय. आणि ह्या सगळ्यामध्ये एक वाक्यता दिसेनाशी झाली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, आम्हाला यावं लागलं. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, करून दाखवायला यावं लागलं आम्हाला. ही गरज निर्माण झाली. आम्ही वैकुंठवासी, मूळ आम्ही वैकुंठातले, आलो याची कारणासी. मिळालेला कर्माधिकार ही मनुष्य प्रजाती योग्य पद्धतीने वापरताना दिसत नाही. ह्याची जिरव, त्याची जिरव, ह्याची त्याची जिरवण्यापेक्षा पाणी अडवा आणि पाणी जिरवा ना. पण आम्ही ते करणार नाही. हे सगळं करण्याच्या संबंधानं जेव्हा तत्वशील विचार आमच्या मार्फत केला जातो, त्या सगळ्याच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी जी परमेश्वराची आणि संतांची बाजू मांडली ती फार विचार करण्यासारखी आहे. की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संतांचं येणं आणि परमेश्वराचं येणं हे प्रत्येक अवतारामध्ये मनुष्य प्रजातीच्या परिवर्तनाची बाब ठरलेलं आहे. या जगाच्या परिवर्तनाची गोष्ट ठरलेली आहे. समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात महाराज. एक, ज्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे आपल्या येण्याचं कर्तव्य तत्वावर ठाम राहून पार पाडलं. आणि दोन, ज्यांना मरेपर्यंत आपल्या येण्याचं उद्दिष्ट काही सापडलं नाही. ज्यांनी ऐकलं त्यांच्यासाठी सांगतो.
दोन वर्ग प्रामुख्यानं समाजामध्ये पाहायला मिळतात. पहिला वर्ग की ज्यांनी ज्या गोष्टीसाठी आमचा जन्म झाला हे वेळीच ओळखलं, आपली एक महत्वाकांक्षा हृदयामध्ये जोपासली आणि त्या जोपासलेल्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालत आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आयुष्य जगलं. एक. आणि दुसरा वर्ग असा, 90 मध्ये गेले काही जण, तरी का जन्माला आलोय याचा विचार कधी त्यांना आयुष्यात करता आला नाही. 90 वर्षाचे काही महाभाग आमच्या समोर येतात आणि त्यांचे गळे मोकळे दिसतात, मोकळे. माऊली, तुम्ही येताना गाडीत मला सांगितलं की तुमच्या शेजारच्या व्यक्तीच्या, घराच्या बाजूला राहणाऱ्या व्यक्तीच्या कुत्र्याला काल मोठी जखम झाली असं तुम्ही म्हणालात. तुम्ही सांगितलं. तुमचा कुत्रा त्यावेळी कुठं होता? घरात होता. ज्या कुत्र्याला जखम झाली त्याच्या गळ्यात त्या क्षणी पट्टा असता, तो बांधलेला असता तर जखम झाली असती का? ज्यांना नाही कळालं त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. येणाऱ्या अधिवेशनात त्यांचा जाहीर सत्कार करावा आणि त्यांच्या गच्छंतीसाठी विशेष बजेट तयार करण्यात यावं. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे मग त्याला रोज पेडिग्री, अजून काय, मोन्स, बिस्कुट आणि दूध सुद्धा म्हशीचंच ना. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याची फार मजा असते आकाश महाराज. त्याला वेळेत खायला मिळतं, चांगलं खायला मिळतं. हा, हे मराठी आहे, समजतंय ना. आणि ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला गावातलं दारुडं दिसलं कुणी पण लाथा मारतं त्याला, कुणी विनाकारण गोटे. एखादं निवांत झोपलंय चिचच्या झाडाखाली व ते पेताड जातं आणि त्याच्या बरगडीत दगड मारतं, ते केवकत जातं ना. पण ते गपचूप नाही जात. ते केवकणारं कुत्र मनातल्या मनात म्हणतं यांनी गेल्या जन्मीचा भावकीतला राग अजून धरलाय. मला सांगायचंय काय, हा फक्त शोभेसाठी पट्टा नाहीये. आम्हाला आमच्या कर्तव्याची, आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पट्टा आहे. ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या संबंधानं आज विचार कीर्तनात सुरू आहे, त्या जगद्गुरु तुकोबरायांना जाणता राजा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. कशासाठी? मदत म्हणून नाही, भीक म्हणून नाही. आपल्या स्वराज्याच्या धर्तीवर आध्यात्मिक क्षेत्रातला आम्हाला लाभलेलं एक अनमोल रत्न म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि त्यांचा सन्मान करणं एक राजा म्हणून आम्हाला क्रम प्राप्त आहे. आणि त्या सन्मानार्थ जेव्हा तो नजराणा पाठवला, तो नजराणा नाकारत असताना तुकोबरायांनी जे 4 अभंगाचं पत्र शिवाजी महाराजांना पाठवलं ना, त्या पत्रात ते म्हणतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. राज, हा तुका आणि तुमच्या राज्यातली प्रजा ही सुखी असावी वाटत असेल तर आम्हाला हे सगळं नको. तुम्ही सुद्धा गळ्यात हा पट्टा धारण करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. विठ्ठल विठ्ठल
इथे बसून विठ्ठला विठ्ठल देव आणि संतांच्या येण्याचा विचार कीर्तनामध्ये सुरू असावा आणि देव आणि संतांच्या येण्याचा विचार सुरू असताना संत महंतांचं येणं ही सगळ्यात मोठी पर्वणी आज आपल्या आयुष्यामध्ये आहे. साक्षात भगवत स्वरूप असणारी ही ऋषी मुनिजन आपल्या सगळ्यांच्या येण्यानं उपस्थितांना एक आशीर्वाद प्राप्त होतोय. डोराळे गावामध्ये श्री काशी विश्वेश्वर महादेवाच्या मंदिर प्राणप्रतिष्ठापना आणि जीर्णोद्धाराच्या संबंधानं आयोजित कार्यक्रमामध्ये आज आपण बोलतोय. इथे येत असताना मनुष्याच्या जन्माचं उद्दिष्ट काय, मनुष्याच्या जन्माचं कर्तव्य काय याचा विचार होत असताना तुम्ही आम्ही कशासाठी आलो आहोत हे पाहण्यापेक्षा देव आणि संत कशासाठी येतात हा आजच्या अभंगाचा मूळ विषय आपल्यासमोर मांडला. आणि कुठल्याही गोष्टीची मीमांसा करत असताना जेव्हा मनुष्याला मनुष्यपणाच्या पातळीवर काही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत तेव्हा त्याच्याजवळ एकच उपाय उरतो, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि अशा वेळी आम्ही जगद्गुरु तुकोबरायांना विचारावं की देव आणि संत यांच्या येण्याचं प्रयोजन काय. तेव्हा तुकोबरायांनी आजच्या अभंगात ती स्पष्टोक्ती द्यावी की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मनुष्याला जो कर्माधिकार प्राप्त झाला त्या कर्म स्वातंत्र्याचा उपहास मनुष्याकडून होऊ लागला. त्या कर्म स्वातंत्र्याचा चुकीचा विनियोग, चुकीचा वापर मनुष्य करू लागला. आणि पुन्हा एकदा ऋषी मुनींनी जे काही सिद्धांत मनुष्य जीवाच्या हितासाठी सांगितले होते ते आता आम्ही आमच्या आचरणातून जगून दाखवण्यासाठी, खरे करून दाखवण्यासाठी, संतदर्शित मार्ग त्या ठिकाणी प्रकट करण्यासाठी या भूतलावर आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एका वारकऱ्याने जगद्गुरु तुकोबरायांना विचारावं, तुकोबा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया हे तुम्ही सांगितलं, पण सातत्यानं देवाच्या आणि संतांच्या येण्याची गरज निर्माण व्हावी याचं कारण काय. याचं कारण जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आमच्या समोर ठेवलं. झाडू संताचे
वैकुंठवासी आलो याची कारणासी हे सगळं सांगत असताना पुन्हा 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 तुम्हा सगळ्यांचं येण्याचं कारण काय, देव येतात, संत येतात, यांच्या येण्याचं कारण काय, हे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तेव्हा तेव्हा मी येणार, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा दुष्कृत्य वाढली जाईल, जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्याची गरज निर्माण होईल, तेव्हा तेव्हा आम्ही येऊ. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी याची स्पष्टोक्ती आम्हाला दिली की आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास. वेळ मर्यादित आहे. महंत रघुमुनीजी बडा उदासीना खाडा बाबा इथं आलेत, हरिभक्तपरायण रमेश गिरी महाराज असतील, ही सगळी मंडळी इथे येण्यानं आजच्या कार्यक्रमाला एक विशिष्ट भव्यता लाभलेली आहे. घुले महाराज असतील, तुम्हाला सगळ्यांना ह्या मंडळींचा एक मोठा आशीर्वाद प्राप्त आहे. येतानाच आपला विषय झाला की कुठलीही गोष्ट मान्यता मिळाल्याशिवाय अधिकृत होत नाही. काही ठिकाणचं पाणी गोड असतं, काही ठिकाणचं पाणी सुगंधी असतं, काही ठिकाणचं पाणी दूषित असतं, काही ठिकाणचं पाणी प्रीमियम कॅटेगरीतलं असतं. पण आपापल्या स्तरावर आपापला दर्जा राखून असलेलं हे प्रत्येक ठिकाणचं पाणी कितीही वेगवेगळ्या किमतीमध्ये वाटलं विभागलं गेलं असलं तरी सुद्धा त्या पाण्याला तीर्थत्व येण्यासाठी त्याला गंगेचा स्पर्श असावा लागतो. आणि तो गंगेचा स्पर्श झाल्याशिवाय त्याला कोणी तीर्थ म्हणू शकत नाही, ती मान्यता त्याला मिळावी लागते. आणि म्हणून ही मान्यता आज ही मंडळी येण्यानं इथे मिळालेली आहे. मला त्यांनी सांगितलं की पुढील एका प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी त्यांना जायचं आहे. एकदा मोठ्या आनंदानं पांडुरंगाचं एकदा आपल्याला भजन करायचं आहे. सगळ्यांनी आपले हात वर करायचे आणि माझ्यासोबत एक टाळीत एक मुखात भजन करायचं. विठोबा रघुमाई, एक एक टाळी, एक 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 टाळी, एक पांडुरंगाला हाताना टाळी रुखाना नाम
हरिद्वार त्र्यंबकेश्वर यांचं आपल्या डोराळे गावामध्ये सहर्ष स्वागत. आपले श्री जनार्दन स्वामी आश्रम चे महंत रमेश गिरीजी महाराज यांचंही आपल्या गावामध्ये आगमन झालं. त्यांच्या समेत त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त ट्रस्टी कैलासदादा घुले यांचं आगमन झालं. आपणही स्टेजवर या. आपलं नेहमी आमच्या महिला भगिनी ज्यावेळेस आपल्याकडं त्र्यंबकेश्वरला आल्या होत्या, 100 महिला भगिनींना कसं सोडायचं हा मोठा प्रश्न होता. पण कैलासदादांनी कुठलाही मनामध्ये काही न करता ते म्हणे डायरेक्ट सोडून देऊ. त्यामुळं कैलासदादांचे धन्यवाद. आणि आपलं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं. असं सहकार्य आमच्या गावातील परिसरातील लोकांना असू द्या. तुमच्याकडून आम्हाला काही नको, आशीर्वाद द्या आणि दर्शनाची व्यवस्था द्या, एवढीच तुम्हाला विनंती करतो. व आपण आलात, आपलं मनपूर्वक धन्यवाद. काशी विश्वेश्वर महाराज आज आपल्या गावामध्ये विराजमान झाले, संतांच्या आशीर्वादाने विराजमान झाले. खऱ्या अर्थाने आज आपल्या गावाला गावपण आलं. पण एक दुःख असं आहे की आमचेच सहकारी युवा ज्यांनी या कार्यक्रमाला सुट्टी टाकली असे आमचे संजय आप्पा सुपेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळं कुठलाही गाजावाजा न करता आम्ही शांततेत हा कार्यक्रम पार करायचं ठरवलं. त्यांना आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी संजू आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व त्यांना मोक्षप्राप्ती मिळो अशी काशी विश्वेश्वर भगवान चरणी प्रार्थना करतो व पुढील कार्यक्रमास मी महंतांना विनंती करतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभी मने साधने हे बुडविली. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे ज्ञानेश्वर श्री काशी विश्वेश्वर श्री महादेवांच्या आज आपल्या प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त नाथ महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये कीर्तन सोहळ्याचं आयोजन करत असताना ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक आणि या श्री नवनाथांच्या चरणावर अपार श्रद्धा असणारे भक्त मंडळी आपल्या सगळ्यांच्या एकोप्यानं आयोजित केलेला हा उत्सव आणि उत्सवाची रूपरेषा मग सुरू असलेल्या महापूजेपासून, मिरवणुकीपासून, कीर्तन सोहळ्यापासून प्राणप्रतिष्ठेपर्यंत या सगळ्याच्या उत्सवाच्या संबंधानं असणारा आजचा हा कीर्तन सोहळा गावातील तरुणांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं पाठपुरावा करून मला इथे येण्याविषयी धरलेला आग्रह
आणि तत्संबंधानं आपल्या सगळ्यांच्या भेटीचा झालेला लाभ. अनेक विषय आहेत ज्या विषयांवर प्रकाश टाकणं क्रमप्राप्त आहे, पण वेळेची मर्यादा, विषयाचं भान आणि प्रसंगाचं गांभीर्य राखून मला थांबावं लागतं आहे. सुरू असलेल्या या सोहळ्याला येणाऱ्या काळामध्ये अधिक 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 भव्य स्वरूप प्राप्त व्हावं अशा पद्धतीच्या सदिच्छा व्यक्त करतो. नाथ महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबरायांचा अभंग विचार तुमच्यासमोर ठेवत असताना संतांचं आणि देवाचं येणं कुठल्या अनुषंगानं महत्त्वाचं आहे याची स्पष्टोक्ती तुकोबरायांनी ज्या अभंगामध्ये केली. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, ऋषीमुनींनी, साधू संतांनी, वारकरी संतांनी आम्हाला जे काही सांगून ठेवलेलं आहे ते आता फक्त गिरवून चालणार नाही, घोकून चालणार नाही. आता ते अनुकरणातून, आचरणातून करून दाखवावं लागेल. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आज संत का आलेत या अनुषंगानं विचार करत असताना कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपण सुद्धा का आलो आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करायचा आहे. आणि अंतर्मुख होऊन स्वतःचं मूल्यांकन करून, स्वतःच्या जीवनाचं मूल्यांकन करून, मूल्यमापन करून संतदर्शित मार्गावर वाटचाल करत करत आयुष्य कशा पद्धतीनं, यथार्थ पद्धतीनं जगता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. हा आजच्या कीर्तनाचा भावार्थ आपल्यासमोर ठेवला. सुरू असलेल्या ह्या कीर्तन सोहळ्याला विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचं ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान लाभलं असेल त्या सर्वांचे आभार. गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, माळकरी, फडकरी, वारकरी, विनेकरी आपल्या सर्वांचे आभार. एक गोष्ट आणखी एक तुम्हाला सगळ्यांना लक्षात आणून द्यायली पाहिजे आणि ती म्हणजे अशी, आजच्या कीर्तन सोहळ्याला जे गायनाचार्य उपलब्ध झालेले आहेत ही सामान्य मंडळी नाहीत. वारकरी संप्रदायातलं एक अनमोल रत्न, ज्यांनी वारकरी संप्रदायातला अभंगांचा स्वर जगाच्या पाठीवर नेला, ते आमच्या वारकरी संप्रदायातल्या युवकांचा अभिमान असणारे ज्ञानेश्वर मेश्राम आज गायनाला आले. त्यांचंही आपण स्वागत केलं पाहिजे. एक 10-12 वर्षापूर्वी झेंडा चित्रपटातलं एक गाणं आलं होतं ज्याने आपलं मन जिंकून घेतलं होतं. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. ते गाणं गाणारे हे मेश्राम माऊली आहेत. आता कसं आहे, कर्मधर्म संयोगानं ते तुम्हाला प्राप्त झालेत. आंधळ्या माणसानं जांभई देताना अचानक टाळी वाजवायला हात वर करावा आणि त्या टाळीत कावळा सापडावा, तसे तुम्हाला मेश्राम माऊली सापडले. ते आमच्यामुळं सापडले, आम्हालाही तसेच सापडलेत. चांगली माणसं, गुणवत्ता वैशिष्ट्य माणसं ही अशी सहजासहजी मिळत नाही. त्यांचा मोठेपणा आहे की ते कौतुक नाकारतात. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच माऊली तुमच्यासारखं स्वरच नाही तर तुमच्यासारखं आचरण असणारी सुद्धा माणसं संप्रदायाला मिळाली पाहिजे. आणि ते फक्त नावाने माऊली नाही आहेत, वागण्यातूनही माऊली आहेत. फार न्यूनपणा, फार नम्रपणा घेऊन ते राहतात. नाहीतर एवढं नाव झाल्यावर कोण कीर्तनात गायला उभा राहतोय. पण ते आपली मूळ ओळख विसरलेले नाहीत. ही नारदांची गादी कुणाची व्यक्तिशा स्तुती करण्याची मला परवानगी कधी देत नाही. पण तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. जो चांगलं आचरण ठेवेल, दुर्जनाचं खंडन करावं आणि सज्जनाचं कौतुक करावं, हाही मानदंड वारकरी संप्रदायाचा आहे. आणि म्हणून सुरू असलेल्या ह्या कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा डोराळे ग्रामस्थांना, नवयुवकांना मी येणाऱ्या काळासाठी सदिच्छा शुभेच्छा देतो. हा जो एकोपा तुम्ही गाव पातळीवर संवर्धित केलेला आहे तो असाच टिकावा आणि नाथ महाराजांच्या, भगवान महादेवाच्या कृपेनं या गावामध्ये अधिकाधिक सुख शांती आणि संत परंपरा आनंदावी अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय ज्ञानदेव कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतान की